हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज सकाळ सकाळ कुठेतरी निघालेली आहे. मी कुठे चालली हे बघण्यासाठी माझा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि असंच मला भरभरून प्रेम देत राहा. हॅलो गाईज, तर आम्ही कुठेतरी निघालेलो आहे आता सकाळ सकाळ. तर मग कुठं चाललोय कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. खूप जास्त मजा येणार आहे. एवढे दिवस रील मध्येच पाहिला असेल तुम्ही या काळ्याला. आज ब्लॉग मध्ये आलंय. ₹50 साबण लावून घेतलंय. मोती साबण दिवाळीमुळे उठणं लावून आंघोळ केलंय. उठणं लावून मग आता आम्ही चाललोय. कंटिन्यू बघत राहा मम्मी. तर आम्ही चाललोय आणि अजून लई गँग येते. सांगू शकत काय ते मधाच्या तोंडात जरा औषध टाकलंय म्हणून ते तुम्हाला पुढे सांगतील. पुढं कंटिन्यू ब्लॉग कंटिन्यू करतील ते. आणि आमची बाकीची गँग मुंबईवरनं निघालेली आहे. मग आम्ही आता कंटिन्यू मला बघत राहा गाईस. आणि मी हे बांधलंय कारण मला लई जास्त थंडी वाजते. मी सिंगल आहे. लक्षात ठेवा फक्त मी आहे सगळं टाकून देतोय. अभी तक में मुझे ये नहीं पता गर्लफ्रेंड का पूरा मतलब क्या होता है. लक्षात ठेवा सिंगल आहे. चलो जातो ड्रायव्हिंग नाही ड्रायव्हिंग करायची आहे त्याला. सो कंटिन्यू बघत राहा गाईस. आपण पुढे चाललोय. मस्त असं एन्जॉय करत आम्ही ट्रॅव्हलिंग करत होतो. छान नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालेलो होतो. क्लिप वगैरे घ्यायचं विसरून गेले मी गडबडीत. आणि ट्रॅव्हलिंग करता करता माझी नजर इथं एक समोर गाडी दिसते त्याच्यावर गेली. तर मला आधी वाटलं की दोन्ही साईडला त्यांनी व्हाईट पिशव्या लावल्यात, पण ते पिशव्या नव्हत्या. तुम्ही बघू शकता. थोडं थोडं कळत असेल तुम्हाला ते काय. पण मी हे बघून खूप हँग झाले. लेकिन एक सेकंड, असं कोण करतं यार. बिचाऱ्यांना असं उलटं टांगून दिलंय. पण ते किती शांत बसलेत आणि किती मस्त दिसत आहेत बघा ना. काहीच हालचाल करत नाही, एकदम शांत. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास. कितने. सो आम्ही परत थांबलोय आणि आता आम्हाला हवा भरायची म्हणून थांबलोय. कारण आम्हाला लॉंग रूटला जायचं आहे आणि त्याच्यामुळं हवा भरणं गरजेचं आहे गाईस. दॅट्स वाय आम्ही इथं थांबलेलो आहे हवा भरण्यासाठी. तर आता आम्ही थांबलेलो. ये मेरी गाड़ी, ये उसकी गाड़ी और हम लोग अभी जा रहे हैं. कुठे चाललंय मी लवकरच सांगेन. व्ह्यू बघू शकतो. लय मस्त झालंय. सकाळचं वातावरण असलं भारी वाटतंय ना. ट्रॅव्हलिंग करायला मस्त वाटतं एकदम. आणि हे इथं भूत बंगला आहे. ये भूत बंगला. सो आपलं नशीबच गांडू तो क्या करेगा पांडू झालाय आमच्यावर. आमची गाडी झाली आहे खराब. तो आता आम्ही थांबलो आहे. त्या दादांनी गॅरेजवाल्यांना बोलून घेतलेलं आहे. आमचं गाडी म्हणजे माझी गाडी झाली खराब. काही ना काही आयुष्यात प्रॉब्लेम येणं लय गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला अक्कल येत नाही. हा माझ्या आयुष्यात नुसती प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. मी काहीच नाही करू शकत. जेवढं मी चांगलं माझं असं नाही का एन्जॉय करायचं मूड असतं किंवा असं वाटतं ना मला की आता काहीतरी चांगलं आहे, चला चांगला दिवस आहे, काहीतरी चांगलं करूया, पण ते होत नाही. काही ना काही वाईट होणं गरजेचं आहे माझ्यासोबत. एवढं छान मूड. तसं तर माझी डोळ्यांवरनं कळत असेल माझी झोप बीप झाली नाही. मी लय दमलेली होती. मला यायचं नव्हतंच. मूड वगैरे काही नव्हतं. पण फॅमिलीने प्लॅनिंग केलं त्या म्हणून मला यावं लागलं. आणि जसं मी ॲडमिट वगैरे माझं ट्रीटमेंट वगैरे चालू म्हणून कुठं जायची इच्छा नव्हती. मग म्हटलं थोडं फ्रेश होशील तू. आणि मला इरिटेड होतं पण थंडीमुळं बांधले. आणि इथं व्ह्यू बघा किती मस्त आहे. मग मी फिरत इथं आले थोडंसं. कारण की रोडवर खूप जास्त आवाज आहे आणि माझा आवाज क्लिअर येत नाही आहे तुम्हाला. म्हणून मी थोडंसं आतल्या साईडला आले. म्हणलं छोटंसं थोडंसं ब्लॉग बनवूया, आपण शूट करूया म्हणून. तसंच कंटिन्यू बघत राहा. आता बघू गाडीचं काय होतं आणि जशी रिपेअर होईल तशी आपण जाऊया. तो मी आता कुठे थांबले कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. आणि माझे ब्लॉग आवडतात का नाही हे पण कमेंट करून सांगा.
हे दादा गाडी घेऊन गेल तर मला वाटलं आता येतच नाही, पण आला. तर काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहेत माझ्या आयुष्यात गाईज. मला सांगा कुठल्या देवाकडे जाऊ मी, कुठल्या देवाकडे जाऊ? माझे प्रॉब्लेम संपती ना असं मला सांगा. तू देवाकडे जा. क्या बोला तूने? थांब मम्मी काय बोलली, परत बोल, बोल परत काय बोलली आता तू, बोल ना एकदा परत. कुठल्या देवाकडे जाऊ म्हणली, बोल लवकर. यार गाईज कोणाची मम्मी अशी बोलू माझी मम्मीला मी आता बोलले तुम्हाला देवाकडे, कुठल्या देवाकडे जाऊ. माझी मम्मी म्हणते कुठल्या देवाकडे नको जाऊ, तूच देवाकडे जा. असं कोण बोलतं? ते माझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम चालू आहेत, मी माझ्या टेन्शन मध्ये आणि हे लोक पण गाईज. तर मला असं वाटतं आता ब्लॉग बंद करावं लागेल, नाही तर थोड्या वेळानंतर तिथनं शिव्या पण यायला लागतील मग मला. पण खरंच गाईज मला नाही का असं वाटतं ना कधी कधी की आपण आयुष्यात जन्मच कशाला घेतलाय नाही का. नुसते काय ना काय दळींद्री प्रॉब्लेम आयुष्यात आहेच आपल्या. का सुखाने नाही राहू शकत का आपण एक पण दिवस, हेच नाही कळत. माझी मम्मी मला बघते आता, माझी मम्मी तिथनं काहीतरी डायलॉग बोलण्याच्या आधी मी बंद करते आणि नंतर ना परत कंटिन्यू करते. बाई बाई आता माझा भाऊ आला. आता काय झालं भाऊ लय मोठं अख्खा इंजिन ओपन करून टाकलं का. तर गाईज ह्याचं तोंड बघू शकता कसं तोंड पाडून बसलेलं आहे इकडं. ह्याला मी काल का परवा सर्व्हिसिंगला गाडी घेऊन जा म्हटलं होतं, मी थोडं कामात होते, ॲडमिट वगैरे होते. तर याने पैसे घेतलेत पण सर्व्हिसिंग व्यवस्थित नाही केली आहे आणि आंघोळ न करता आलेलं हे पोरगा. ह्याला लवकर जायचं आहे जिथं आम्ही चाललो आहे तिकडं, तर त्याच्यामुळे ह्याचं मूड ऑफ झालेलं आहे. आता आपण काय करू शकतो, बरं झालं लवकर कळलं गाडीचा प्रॉब्लेम आहे. मधी कुठं बंद पडली असती गाडी तर लय प्रॉब्लेम झाला असतं. आणि ते नशीब आमचं चांगलं होतं की ऑन द वे आम्हाला लगेच गॅरेज एक दादा भेटले, त्यांनी लगेच ते गॅरेजवाल्याला बोलून घेतलं. त्याच्यामुळं माझी गाडी तिकडे रिपेअर होत होती आणि आम्ही जिथं थांबलो होतो तिकडे क्यूटचे किटिन्स होते आणि मी त्यांचा व्हिडिओ काढत होते. मला माहीत नव्हतं, मला वाटलं 2च आहेत, पण जेव्हा मी कॅमेरा अँगल चेंज केलं तर इकडे 3 बसले होते आणि खूप क्यूट होते. अजून एक पण आम्ही ह्या काकूंना विचारून वरच्या साईडनी जात होतो. काकू म्हटलं इथे शॉर्टकट आहे वरनं जावा, पण तिकडं गेल्यानंतर रोडच बंद होतं म्हणून आम्ही रिटर्न आलो आणि काकू आम्हाला इथे कॉर्नरलाच भेटले. मग त्यांना आम्ही सांगितलं काकू तुम्ही आम्हाला वर पाठवलं पण रोड बंद आहे. मग ते काकू बोलले की ठीक आहे तुम्ही इथनं सरळ गेले तरी तुम्हाला शॉर्टकट लागेल, पालीवरनं डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता. जाता जाता माझी हालत खूप बेकार खराब झाली. माझं तोंडावरनं कळत असेल तुम्हाला, खूप डेंजर हालत खराब झाली. काही सुधरत नव्हतं. मला असं वाटत होतं की उगाच आले ते. ही कसली शेती आहे करून चालू.